हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि माझी देवपूजा आणखीन झालेली नाही आहे. तर देवांना स्नान घातलेलं आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलं आणि फुलं तोडण्यासाठी आलेले आहेत. आणि स्वास्तिकची फुलं मी घेतलेली आहे, झेंडूची फुलं मार्केटमधून आणलेली आहेत थोडीफार, आणि गुलाबाची 2 फुलं उगवलेली आहेत. म्हणजे एक फुल कालच उगवलेलं होतं, पण मी काल म्हणजे थोडंसं लेटच बघितलं, पूजा वगैरे झालेली होती. तर म्हटलं आता फुल तोडून ठेवेन तर सुकेल, तर झाडालाच ठीक आहे. तर दोन्ही फुलं मी तोडून घेतलेली आहेत. म्हणजे कालचं एक आहे, आजचं एक आहे. बघू शकता याच्या पाकळ्या पण अशा झाल्यात ना, आणखीन एक दिवस ठेवेन तर पूर्ण ते गळून जाणार आहे. देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं. आता हळदी कुंकू चंदन वाहून घेऊया आणि फुलं पण वाहून घेऊया. आणि मला आज तिकडच्या रूमची साफसफाई करायची आहे. बेडरूमची साफसफाई झालेली आहे, मी तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता तिकडची रूम राहिलेली आहे. किचन मी आणखीन काढणार नाही, जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं आहे. आता माळ महिना आहे, तर माळ झाल्याशिवाय मी किचनमधलं काहीच काढणार नाही आहे. जी एक्स्ट्राची रूम आहेत तेच मी काढत आहे. म्हणजे किचनला तरी मला आरामात 2 दिवस लागणारच आहे, ते माहिती आहे, कारण इथं पसारा खूप आहे. तर गुरुवारी मी काढणार आहे. पण आज तिकडची रूम जी ही आहेत, आता जी कामं आता आपण आवरू शकतो ते मी आवरून घेते. तर देवांना फुलं वाहिलेले आहेत, म्हणजे आज गुलाबाची फुलं आहेत, स्वास्तिकची आहेत. छान वाटत आहे ना. तर पूजा झालेली आहे कंप्लीट. टायमिंग बघू शकता, दुपारचे 12:15 झालेले आहेत. तर अगोदर मी यांच्यासाठी टिफिन पॅक केलेला आहे, कारण आता किचनमध्ये यायचं नको ना, कुठल्या कामात मला दुसऱ्या जायचं आहे. आता एक वेळा मी इकडच्या रूमची साफसफाईला सुरुवात केली तर नंतर डिस्टर्ब नको कुणाही कामाला, म्हणून मी सगळी कामं आवरली. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण ती कामं कंप्लीट झाली. आता घडीगाला मला तिकडे जायचं किंवा हे ते करायचं आहे तसं काहीच नाही आहे. बाबा जेवण करायला लेट येतात, मग तोपर्यंत मी साफसफाई आवरून घेते. तर आलेल्या इकडच्या रूममध्ये बघू शकता खूपच अस्तव्यस्त झालेला आहे, कारण आपल्या डोक्यात एकच विचार आहे की आता काढायचं आहे. त्यामुळे मी कुठलंच काही काढलेलं, सगळ्या रूम अशा झालेल्या आहेत. तर बेडरूम तर मी काढलेले, पूर्ण एक दिवस गेला त्यामध्ये, कारण तिथे असंच झालेलं होतं. घरभर नुसता पसारा आणि कपड्याचा बाजार. आता इकडच्या रूममध्ये तरी एक्स्ट्रा जे हातात येतं ते आणून ठेवते मी. बघू शकता काय अवस्था झालेली आहे या रूमची. आणि हे जे टोपले आहेत ना, ही ताईनं मला दिलेले आहेत. म्हणजे किचनमध्ये मी पातेलं ठेवले, त्या पातेल्यामध्ये मी भांडे भरून ठेवते जे स्वच्छ करायचे असतात. मला ताई तेच म्हणतात, पातेल्यामध्ये का भांडे भरता, पातेलं खराब होतं लवकर. तर टोपलं घ्या एखादी. तर टोपलं मला काही घेणं झालं नाही, तर ताईनंच 2 टोपले मला घेऊन दिलेले आहेत. म्हणजे आम्ही गायत्रीला भेटण्यासाठी गेलो होतो, त्या दिवशी पाठवलेले देऊन. तर मी इकडेच आणून ठेवलं. जे हातात एक्स्ट्राचं आहे तर सगळं आणून या रूममध्ये भरते मी. म्हणजे किचन तरी बघा तुम्ही कशी झालेली आहे. छोटीशी आहे, पण खूप सारा पसारा मी त्यामध्ये भरलेला आहे. म्हणजे जसं काही माल वगैरे आहे ते पोते वगैरे सगळं इथंच ठेवते मी. आणि या बॉटल्या, म्हणजे इतक्या बॉटल्या कशाचे तर दुधाच्या आहेत. म्हणजे दररोज ते भया घेऊन जात नाहीत. अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून थोडा वेळ ठेवते हवेला. म्हणजे 1-2 दिवस राहतात इथंच किचन काउंटवर. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी पोत्यात भरते, कारण ते दुधाच्या बॉटल्या असतात. त्यामुळे व्यवस्थित ते हडकल्यानंतर पाणी पूर्णपणे निचरा झाल्यानंतरच मी पोत्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे ते व्यवस्थित राहतात, नाहीतर खूप खराब वास येतो त्यामध्ये. तर पोतं बांधून ठेवलेलं आहे. आता बघूया कधी ते भैया येतील आणि कधी नेतील ते. तर लाल सुक्या मिरच्या आणलेल्या होत्या मी. ते काही वाटणं मला झालं नाही, कारण दररोज पाऊस येतो, वातावरण थंड असतं आणि मिरच्या वाळण्यासाठी ऊन व्यवस्थित लागतं, म्हणून मी ते तशाच ठेवलेल्या आहेत. बघू शकता खूप पसारा झालेला आहे. तर एक पसारा मी आवरत आहे. अगोदर मी इकडचं किचन काउंट स्वच्छ पुसून घेते. काय अवस्था झालेली आहे किचनची, जे एक्स्ट्राचं येतं ते इथं आणून ठेवत आहे. आणि या रूमची अवस्था खूपच बिघडलेली आहे. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तुझ्या देवाऱ्यामध्ये जे छोटा देवारा होता तो कुठं गेला, तर ते मी इथं आणून ठेवलेला आहे. कारण तिथं खूप अडचण होत होती, देव व्यवस्थित ठेवता येत नव्हतं. थोडे देव त्यामध्ये, थोडे देव खाली असं ठेवावं लागत होतं मला, कारण ते छोटा देव जास्त आहेत. म्हणून मी इथं आणून ठेवलेलं आहे. आणि काही अंतरणं पांघरणं ते पण इथं ठेवले थोडेफार. म्हणजे दिनेश इथं झोपतो तर थोडंफार इथं ठेवलं आहे, थोडंफार तिकडं आहे. म्हणजे घरभर आहे हे तर. आणि ते असणारच आहे घरामध्ये. प्रत्येक ठिकाणी काहीतरी काही एक्स्ट्राचं असतं. तर हे जे देवाचे भांडे आहेत, जे एक्स्ट्रा आता मला दररोज लागत नाही, ते पण मी इथंच आणून ठेवले. बघू शकता जसं समया आहेत, हे जे पाणी भरून ठेवायचं ते जे पात्र आहे, परत हांडा आहे छोटा, हे ते खूप सारं आहे. ते सगळं मी इथं आणून ठेवलेलं आहे. सगळं मी व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे. म्हणजे धुरळा खूप झालेला आहे. दररोज साफसफाई होत नाही आहे, सगळा पसारा काढून 8 दिवसाला एक वेळा मी करत असते. पण आता खूप दिवस झाले हे काम पेंडिंग आहे, कारण एकच विचार आहे की आता काढायचं आहे, म्हणून मी कुठलंच काढलं नाही. ती खूपच धूळ झालेली आहे. जास्त दिवस कुठलंही काम आपलं पेंडिंग राहिलं ना, खरंच ते काम नंतर व्यवस्थित होत नाही, खूप वेळ लागतो आपल्याला. तर किचनमधला पूर्ण पसारा काढून मी स्वच्छ केलेला आहे आणि परत मी लावलेला आहे. आणि थोडेफार जे एक्स्ट्राचं होतं पोते वगैरे, वरी पोटमाळा आहे तिथं पण किचनमध्ये, तिथं मी ठेवलेलं आहे सगळं एक्स्ट्राचं. आणि आता आलेले आहे मी हॉलमध्ये. आणि इकडची अलमारी मी अगोदर काढून घेत आहे. म्हणजे इथं जीही सामान ठेवलेलं आहे ते फक्त बाबांचं आहे. म्हणजे कपडे आहेत, पिशव्या आहे, जे एक्स्ट्राचं असतं
ते सगळं बाबांनी इथे ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचं खूप सारे बियाण हेन तेन जसं इळा आहे, कोयता आहे, अशा वस्तू असतात त्यांच्या, तर सगळ्या या अलमारीत ठेवलेल्या आहेत. तर ते सगळं मी अगोदर काढून खाली ठेवलेलं आहे. पूर्ण अलमारी स्वच्छ पुसून घेते आणि परत हे सगळं सामान जिथल्या तिथं लावते, कारण एकही व्यवस्थित भेटते मग बाबा मलाच विचारतात. तर म्हणलं सगळे व्यवस्थित लावूया त्यांचं जे हे आहे. आणि दिनेशचं इथंच आहे, बघू शकता. व ह्या पुस्तकं जी आहे ना, जशाला तसं येडं वाकडं त्या टेबलामध्ये भरलेलं आहे. ते पण मला व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे 3 कप्पे त्या टेबलाला आणि ते एकही व्यवस्थित ठेवला नाही. तो अभ्यास करतो आणि सगळं जिथल्या तिथं ठेवतो, काही खाली उडून पडतात हा फॅन ऑन केल्यावर, असं आहे त्याचं. तर ते पण मला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. क्यूब हे ते सगळं आणून ठेवलेलं आहे. तर दिनेशनं काही डॅमेल्स आहे तिथं, ते कसरत करण्यासाठी ठेवलेलं आहे. जसा वेळ भेटला तसं ते डॅमेल्स म्हणजे कसरतही करतो, ते पण ठेवलेलं आहे. तर सगळं मी काढून स्वच्छ पुसून मग परत ठेवणार आहे. तर ही अलमारी मी स्वच्छ केली आणि परत मी जशाला तसं अगोदर जशा पिशव्या ठेवलेल्या होत्या तसंच ठेवलेलं आहे. बाबांना काही बदललेलं आवडत नाही त्यामधलं, म्हणून मी जसं ते ठेवलेले होते अगोदर साफसूफ करून स्वच्छ करून परत मी तशाच पद्धतीनं ठेवलेलं आहे. आता इकडं जे पोटमाळ आहे हॉलमध्ये, तिथं मी काही डाळीदुळीचे पोते ठेवले, जी एक्स्ट्राची पातेले आहेत, भांडे आहेत मोठे मोठे तिथं ठेवलेले आहेत. तर ते आता मला पोहोचणार नाही असं, कारण किचनमधला जे पोटमाळ आहे किचनवरती थांबून मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. तिथे स्टँडची गरज मला पडली नाही, पण इथं जमणार नाही. स्टँड मी घेऊन आलेले आहे आणि स्टँडवरती थांबून जे एक्स्ट्राचं आहे तेही वरती ठेवणार आहे. आणि ज्या वस्तू अगोदर ठेवलेल्या आहेत तेही स्वच्छ पुसून मी परत ठेवणार आहे. म्हणजे पातेले, तवली हे ते म्हणजे जे मोठे भांडे जे दररोज लागत नाहीत ते मी पोटमाळ्यावरती ठेवलेले आहेत. आणि किचनमधल्या पोटमाळ्यावरती भरपूर सारे पातेले हे त्याने एकात एक घालून मी ठेवलेले आहेत, कारण ही घरची भांडी आपली खूप सारी होऊन जातात. आणि अगोदर घेतलेले तर आता मी काहीच घेत नाही, आता काही गरजच नाही आहे. अगोदर जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा मी खूप सारे भांडे घेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे दररोजमध्ये ती यूजमध्ये येत नाहीत, घेऊन उभं ठेवायचं काम आहे त्याला, तसं झालेलं आहे. तर इकडं बकेट वगैरे ते पण वरतीच ठेवलेले आहेत. आणि इकडे जे ठेवले ते डाळीदुळीचे पोते ठेवलेले आहेत मी. म्हणजे हे जे पोते आहेत ना असे आहेत, जसं आपण डब्यात ठेवतो ना तशाच पद्धतीने या पोत्यामध्ये राहतं माल. कारण जे तांदूळाचे पॉकेट असतात ना ते खूप मजबूत असतात, म्हणजे त्यावरती पाणी पडलं तरी त्यामध्ये पाणी जात नाही डाळीमध्ये. म्हणजे असं ओलावा काहीच व्हायचं टेन्शन नाही आहे. जसं आपण डब्यात ठेवतो ना तशाच पद्धतीने या पॉकेटामध्ये हे डाळीदुळी व्यवस्थित राहतात. म्हणजे आता आपण काढून जर बघितलं तरी पण ते गरम जसं आपण उन्हाला टाकून पॅक बंद ठेवलेलं होतं या पोत्यामध्ये गच्च बांधून, तशाच पद्धतीने आजही राहतात. तर मला डब्यापेक्षा ही पोते जे आहेत ना ते व्यवस्थित वाटतात. म्हणजे जे पॉकेट असतात ना तांदूळ ते आणलेले व्यवस्थित असतात, ते मजबूत असतात. आणि असं नाही की सगळ्यांच्या घरामध्ये डबे असतातच असतात, कारण डाळी जास्त प्रमाणात असतात. म्हणजे मी अर्धा क्विंटलची हरभऱ्याची डाळ, अर्धा क्विंटलची तुरीची डाळ बनवते, मग ती तितकं डब्यामध्ये बसणारी नाही. तर हे पोते परफेक्ट आहेत त्यासाठी. म्हणजे 4 पोते मी बनवलेले आहेत 25-25 किलोचे, आणि वरती मी पोटमाळ्यावरती ठेवून दिलेला आहे. आणि 3-4 पाटे खाली ठेवलेले होते, जेव्हा मी पूजा वगैरे होती त्यावेळेस मी काढून घेतलेले होते. नंतर वरी ठेवण्यात आलंच नाही, तर आता स्टँडवरती थांबून ते पाटे पण मी वरी लाईन लावून ठेवलेले आहेत. तर हे झालं पाट्याचं काम. आता आहे नंबर कांद्याचा. तर कांदेही मी निवडून घेतलेले आहेत. म्हणजे कांदे खूप सारे खराबच झालेले. जेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती ना त्यावेळेस खूप कांदे खराब झाले, तेव्हा पाऊसही होता जोरदार आणि कांदे निवडण्यात आलंच नाही, कारण एकापाठोपाठ कामं इतकी लागलेली होती. तेव्हा नंतर मी बिमारच पडले असं झालेलं होतं. मग ते कांदे अर्ध्याच्या वर आम्ही टाकून दिलेले, तितके खराब झाले होते कांदे ना. वरच्यावर आपल्याला निसतच राहावं लागतं. जर एक 15 दिवस महिना नाही बघितलं ना पूर्ण कांदे आतमध्ये खराब होतात, मोड येतात, तसं झालेलं होतं. तर 1 क्विंटल कांदे आम्ही घेतलेले होतं, तर त्यामधले अर्धा क्विंटल कांदे तर टाकून देण्यामध्ये आलेले आहेत. आणि थोडेफार राहिले तेही मी निवडून घेतलेलं आहे. त्यामधले खूप सारे कांदे खराबच लागलेत. म्हणजे मला वाटतं आमदा या वर्षी कांदे आम्हाला व्यवस्थित लागले नाहीत. त्यामध्ये कांदा काय आहे ना एकदम काळपट, आणि आतमधला पाचोळा जे असतो ना, म्हणजे जे वरचं एक पाचोळा आपण काढतो ना आतमधली ना खराबच झालेलं असतं, ते असं झालेलं आहे. ते कांदे वरून व्यवस्थित दिसतात पण आतमधनं काहीच नाही त्यामध्ये. तर असं जितके आहे तितके मी निवडून ठेवले आहेत आणि आणखीन थोडेफार टाकूनच दिले. तर कांद्याचं एक काम झालेलं आहे. भरपूर वेळ लागला मला, तास ते 1.5 तास लागलं ते कांदे निवडण्यासाठी. आणि इथंच ठेवले होते मी हॉलमध्ये ते कांदे. मला वाटलं किचनमध्ये ठेवल्यामुळे हवा लागत नाही, ते कांदे खराब होतात. समोर ठेवलं तर हवा लागेल हा विचार करून इथं ठेवलेलं होतं, पण ते कुठेही ठेवा कांदे खराबच आहेत. म्हणून म्हटलं परत मी किचनमध्ये ठेवलेला आहे, कारण इथं पसारा खूप वाटत होता आणि खाली फरशीला डाग पण पडले त्या कांद्याचे, कारण त्यामध्ये खूप सारे कांदे खराबच झालेले होते. आणि एकदम व्हाईट कलरची फरशी आहे ना, खूप लवकर ते दिसून येते. तर नंतर मी ते ब्रशनं घासून मला ते आता स्वच्छ करावंच लागेल, कारण असंच मी मॉपनं वगैरे पुसले तर त्याला काहीच फरक पडणार नाही. तर डॅमेल्स इथं ठेवलेले, त्या खाली भरपूर सारं धुरळा हे ते झालेलं आहे, ते पण मला काढून व्यवस्थित पुसायचं आहे, कारण खूप वजनदार आहे, दररोज उचलणं होतच नाही आहे. आणि ह्या किचनमधला इतका पसारा निघालेला बघू शकता, किती
कचरा आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई कधी झाडते का नाही, किती निघालेलं आहे. तर हो, जे हे एक्स्ट्राचं सामान इथं ठेवलेलं आहे ना, ते खूप सारं झालेलं होतं. मला खूप दिवस झाले मी काढलंच नाही आहे, काढण्यातच आलं नाही असं झालेलं होतं मला. तर आज मी काढलेलं आहे. तर किचन तर स्वच्छ झालेले आहे आणि कचराही मी भरलेला आहे. काही एक्स्ट्राचे पोते वगैरे आहेत ते मला वरच्या रूममध्ये नेऊन ठेवायचं आहे, नंतर ठेवणार आहे. आता मी अगोदर इथं पूर्ण झाडू मारून घेते आणि पुसून घेणार आहे लगेच, आणि मग बाकीची कामं नंतर करू. तर अगोदर मी स्टँड तिकडे नेऊन ठेवलेला आहे आणि पूर्ण घरात अगोदर मी झाडू मारून घेते. कांदे वगैरे टाकल्यामुळे खूप पाचोळा झालेला आहे इथं. तर अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि मग विचार करत आहे किचनमध्ये थोडंफार आज काढू की नको. म्हणजे थोडंसं लवकर आवरलं, म्हणजे मी विचार केला नव्हता की इतकं लवकर आवरेल हे. जसं मला बेडरूममध्ये पूर्ण 1 दिवस लागलेला होता, मला वाटलं इथं पण 1 दिवस पूर्ण जाईल, पण नाही, लवकर आवरलं. कारण इथं पसारा जास्त नव्हता, फक्त पोते वगैरे हेच ठेवलेलं होतं आणि ते मला काढायचंही नव्हतं. मी साफसूफ केलं, परत इथं ठेवलं. पण बेडरूममध्ये ना छोटे छोटे जे कपडे असतात, मेकअपचं सामान हे ते खूप सारं होतं तिथं. आणि बांगड्याचं काम खूप मोठं झालेलं होतं, बांगडे सगळे मिक्स झाले होते, त्यामध्येच मला भरपूर वेळ लागला होता त्या दिवशी. असं झालेलं आहे. बघू शकता ऊन पण आज छान आहे, म्हणजे वातावरण छान आहे आणि काही नक्की नाही आहे वातावरणाचं. कुण्याही वेळेत पाऊस येऊ शकतो, कसलीच टायमिंग नाही. ऊन असलं तरी उन्हातसुद्धा पाऊस येतो, असं प्रकार आहे. म्हणजे हे वातावरण असंच असतं आता, म्हणजे पावसाळा दिवस म्हणलं असंच असतं. तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेत आहे. आणखीन मला थोडीफार किचनची कामं राहिलेली आहेत, म्हणजे भांडी कुंड्या आहेत, तर नंतर काढणार आहे. कारण आपल्याला ते चुकणार नाही, कधीही आपण ते करतो. म्हणजे रात्रीचे 10 वाजले तरी पण आपण ते भांडी स्वच्छ करू शकतो. पण हे जे साफसफाईची कामं आहेत ना, ते लेट झाला तर नाही करत. माझ्या डोक्यात एकच वेळ असतो, आता उद्या करूया, आता झालं असू दे, आता उद्या करूया असं म्हणत असतो. पण जे किचनची कामं आहेत, जे कपडे आहेत, स्वयंपाक आहे, त्याला आपण उद्या म्हणत नाही. जेव्हाही वेळ भेटेल तसं आपण ते आवरतो. तर रूम झाडून झालेले आहे आणि कचरा मी टोपल्यात भरलेले आहे. म्हणजे थोडंफार कांद्याचा पाचोळा, कांदे पण खराब झालेले यामध्येच टाकलं मी. खूप सारं झालेलं आहे, तर नंतर टाकणार आहे. आणि इथं जे कांदे ठेवलेले जागा बघू शकता कसे डाग पडलेले आहेत व्हाईट फरशीवरती. तर अगोदर मी ते ब्रशनं घासून स्वच्छ करते, मग नंतर मॉपनं पुसणार आहे. कारण असंच मॉपनं पुसेल तर ते निघणार नाही डाग, तसे भयानक डाग झालेले आहेत. तर झालेली पूर्ण रूम चकाचक. आता मी तुम्हाला दाखवत आहे. किचन अशी आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलं मी पुसून. म्हणजे एक्स्ट्राचं सामान आहेच तिथं, ते काही मी काढलेलं नाही, व्यवस्थित पुसून मी परत तिथंच ठेवलेलं आहे. आणि हॉल इथं पोते वगैरे ठेवले ज्वारीचे. परत नेंडरवरती थोडंसं सामान, म्हणजे पोटमाळ्यावरती थोडंसं सामान जे मला लागत नाही दररोज ते आहे. तर झालेली तिकडची रूम चकाचक. टायमिंग बघू शकता 3 वाजलेले आहेत. तर कपडे मी आत्ता लावलेत मशीनला, कारण लाईट नव्हती आज. मॉर्निंगलाच लाईट गेलेली आहे आणि 3 वाजता लाईट आलेली आहे. तर लाईट आल्याच मी कपडे घातलेले आहेत आणि मशीन ऑन केलेली आहे. म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे, कारण लाईट ज्या दिवशी नसते त्या दिवशी कपड्याचं काम राहूनच जातं आणि एक सवय झालेली आहे. तुम्ही विचारत होता की ते सगळे कपडे तू त्यामध्येच घालते का, स्वच्छ धुतात ना? तर होत आहे नो, कपडे व्यवस्थित निघत आहेत. आणि आता जेव्हापासून मशीन आणली तेव्हापासून मी हातानं कपडे आणखीन धुलेलेच नाही. जे मशीनमध्ये न धुवायचे आहे, जसे पायपुसणी आहे हे ते आहे, तसे धुवत असते. पण जे आपले रोजचे कपडे आहेत ते मी मशीनलाच लावत आहे. म्हणजे एक सवय झालेली आहे. आता हातानं कपडे धुवायची सवयच मोडलेली आहे. काही एक्स्ट्राचे असले तर ते मी धुवत असते. तुम्ही विचारत होता कपडे त्यामध्ये स्वच्छ निघतात का, तो कुठल्या मोडवर ठेवते? तर फर्स्ट मोडवर ठेवते, कारण आपले कपडे फक्त कॉटनचेच किंवा फक्त पॉलिस्टरच नसतात, मिक्स कपडे असतात. मग ते वरच्या मोडवरती सांगितले ते भैयाचे, कंपनीचे भैया येतात बघण्यासाठी. तर मी तशाच, पण थोडासा वेळ लागतो, पण काही हरकत नाही, कपडे स्वच्छ निघतात, कसे असो स्वच्छ निघत आहेत. कालचा दिवस असा गेला, म्हणजे तिकडच्या रूमची साफसफाई झाली, एक्स्ट्राची खूप काही कामं झाली. म्हणजे काल थोडासाही वेळ मी वेस्ट घालवला नाही, कारण आपण थोडा वेळ बसलो, कुठली कामं करायची म्हणून नसली त्या वेळेमध्ये थोडंसं आपला टाईम असंच जातं, आपण बसूनच राहतो, फक्त विचार करतच राहतो. पण काल काही नाही, सगळं वेळेत मी आवरलेलं होतं. रूमची साफसफाई झाली, खूप सारी कामं झाली. आणि जेव्हाही अशी कामं होतात ना, म्हणजे जे आपण विचार करतो ती कामं त्याच वेळेस झाली ना, खरंच मनाला एक वेगळाच आनंद भेटतो. तर ही मॉर्निंगची वेळ आहे आणि जिरं वगैरे मला भरायचं होतं. म्हणजे जे एक्स्ट्राचं काम आहे ते मी मॉर्निंगला करत असते, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. किराणा वगैरे भरायचा होता, मी मॉर्निंगलाच भरला. आणि जिरं संपलेलं होतं तर नंतर आणलेलं आहे, ते पण मी आता भरून ठेवलं. म्हणजे दिवसभरात दुसरीच काम आपण करतो आणि ही राहून जातात छोटी छोटी कामं. तर मॉर्निंगलाच विचार करून मी करते, म्हणून थोडंसं लवकर उठत आहे. तर आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 6:15 वाजलेले आहेत.
तर पूर्ण घरात झाडू मारून घेतली, जेही डब्यामध्ये भरायचं आहे ते भरून घेतलं. फक्त अंगणाची साफसफाई राहिलेली आहे. बाहेर थोडासा अंधार होता, तर म्हणलं अगोदर इकडं खिचडीची तयारी करूया. म्हणजे मॉर्निंगला घाईगडबड असते, नाश्ता काय बनवायचा, म्हणजे वरण भात बनतं, कधी खिचडी बनवते, कधी सुशेला पोहे हे पण बनतं. पण मी आज खिचडी बनवणार आहे आणि यांचं पण आवरलेलं आहे, तर अगोदर यांच्यासाठी चहा बनवून देते, यांचं आवरून देते, मग मी खिचडीची तयारी संग करत आहे. आणि अंगणाच्या साफसफाईला आज मला थोडासा लेट झालेलाच होता. तर असो, आपली कामं मागोपुढं होतात, असं नाही की त्याच वेळेत करायचं आहे. कधी कसं चालतं, पण ज्यांना जायचं आहे त्यांचं अगोदर आवरून देते मी. आणि जी ही दिवसभराची कामं आहे थोडंसं मागोपुढं होत राहतं, काही हरकत नाही. तर इकडे मी अगोदर दूध गरम करायला ठेवलेलं आहे, संग इकडे खिचडीची तयारी केलेली आहे. जसं लसूण सोलून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, टमॅटो सगळी तयारी करून घेतलेली आहे. आज मला मातीच्या हांडीमध्ये खिचडी बनवायची आहे. अगोदर मी फक्त सपक पांढरा भात बनवलेला होता, पण आज मला त्यामध्ये फोडणी टाकायचं आहे. थोडीशी भीती वाटते, पण हे म्हणत आहेत की काही होत नाही, तू बनव, काही होत नाही, त्यामध्ये तू बनव, फुटलं तर फुटलं, काही टेन्शन घेऊ नको, पण बनव, असं आहे आमचं. तर ठीक आहे म्हटलं, बनवतेच आज. तर इकडं तांदूळ मी अगोदर स्वच्छ धुवून पाण्यात टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे भिजत राहतील तोपर्यंत. बाकी तयारी मी करेपर्यंत ते भिजत राहतील. आणि इकडे ठेवलेले मी अगोदर चहा आणि काही ड्रायफ्रुटी काढून ठेवलेले आहेत. काजू आहेत, खारीक आहेत, बदाम भिजवायचं म्हणजे लक्षात राहतच नाही आहे, म्हणून ते काही मी घेतलेलं नाही आहे. म्हणजे असं म्हणतात की ते भिजवून साल काढूनच खावी, म्हणून मी फक्त हेच दिलेलं आहे यांना खाण्यासाठी. तर खाऊन घेतील तोपर्यंत चहा पण बनेल. आणि इकडे मी काढत आहे त्या हांडीला मी कुठे ठेवलं बघू शकता, खूप जपून ठेवलेलं आहे त्याला. मला खूप भीती वाटते, मला वाटतं ते फुटून जाईल, म्हणून मी इथं ठेवलेलं आहे, खाली पूर्ण मागलच्या साईडला ठेवलेलं आहे. आणि जे तवा आणलेलं आहे ना, म्हणजे ते मातीच्या भांड्याचाच तवा आहे, ते पण त्यावरती काय बनवू तेच कळत नाही मला. हे म्हणतात भाकरी बनव, कसं भाकरी बनवू त्यावरती, म्हणजे आपण उलटण्यानं आलटपलट करतो, शेकतो, आणि त्यामध्ये ते तडकायची भीती आहे, म्हणून मी तवा घेतलेला नाही. फक्त हांडीमध्ये एक वेळा भात बनलेला आहे. आज यामध्ये खिचडी मी बनवत आहे. तर इकडे यांना खायला दिलेलं आहे, ड्रायफ्रूट खात आहे, तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे. आणि सगळं आमचं इकडं बोलणे चालू असतं, बडबड चालू असते, जे दिवसभराचं असतं ना, आताच बोलून टाकतो, कारण दिवसभर वेळ भेटत नाही बोलण्यासाठी, असं आहे. हे घरी यायचं हे आजकाल थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे आता मॉर्निंगला गेली की दुपारी ही टिफिन तिकडेच घेऊन जात आहे, जेवण करायला घरी येत नाहीत, कारण गॅरेजमध्ये मुलगा नाही आहे आजकाल आणि भेटतही नाही दुसरा ठेवण्यासाठी, असं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना घरी येणं होत नाही आहे. तर माझं काही काम आहे, काही बोलायचं आहे, तर मी फोन लावते, तर ते फोनही एक वेळा बिझी असते, एक वेळा उचलतच नाही आहेत, असं सगळं होतं. मग जे आहे आता याच वेळेत आम्ही बोलून टाकतो, म्हणजे दिवसभराचं आहे, काय करायचं आहे, काय न्यायचं आहे, काय ठेवायचं आहे, ते चहा पीत आमचं बोलणं झालेलं आहे. आणि हे गेलेले आहेत गॅरेजला. शेरूचं काय चाललेलं आहे, मस्त बसतो, आनंदी आहे शेरू, बघू शकता. याचे जे आवभाव आहेत ना, ते अशा पद्धतीने व्यक्त करतो. तर बसलेला आहे निवांत, वातावरणाचा एन्जॉय घेत. तर चला, आपली कामं आपली वाट बघत आहेत किचनमध्ये. तर खिचडीची तयारी मी पूर्ण करून घेतलेली आहे. आता मला बनवायचं आहे. तर हांडी घेतलेले आहे आणि हांडी अगोदर गरम करायला ठेवते मी, आणि त्यामध्ये तेल टाकते. आणि मला असं वाटत होतं ना, जेव्हा मी खिचडी बनवत होते, तर यामध्ये व्यवस्थित कुठली वस्तू लवकर गरम होते, म्हणजे निवांत होते. म्हणजे थोडासा वेळ मला जास्तच लागला. जसं आपण कुकरमध्ये, पातेल्यामध्ये बनवतो, तडका तयार करतो, तर खूप फास्टमध्ये ते तयार होतो. पण या हांडीमध्ये थोडासा वेळ मला जास्त लागला, म्हणजे लवकर गरम होत नाही आहे. तर 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि थोडा वेळ ठेवलं मी. तर मला वाटलं तेल गरम झालं, म्हणजे काही समजतच नव्हतं यामध्ये गरम होत आहे का थंड आहे, काही समजत नव्हतं. मग मी मोहरी टाकली. असं वाटलं की मोहरी तडकल्यानंतर समजेल की ते तेल गरम झाले की नाही, पण किती वेळ ते मोहरी पण तडकतच नव्हती, अशाच पद्धतीनं हे होत होतं. तर मला वाटलं, म्हणजे मला समजत नाही आहे का यामध्ये तडकतच नाही आहे, काय झालं मला तेच कळत नव्हतं. तर घडीघडला मी गॅस फुल करायचे, नंतर बारीक करायचे. मला वाटतं कुठं गॅस म्हणजे कमी आहे का काय, असं मी लक्ष देत होते, पण काहीच नाही आहे. त्या हांडीमध्ये म्हणजे जे मातीचे भांडे असतात त्यामध्ये निवांतच स्वयंपाक बनत असेल असं मला वाटतं. म्हणजे व्यवस्थित ते गरम झालेला तडतड केलेला आहे. म्हणजे जसं आपण कुकरमध्ये, पातेल्यामध्ये फोडणी तयार करतो, मोहरी टाकल्यानंतर लगेच तडकते, पण यामध्ये तडकलीच नाही मोहरी. नंतर मी जिरं टाकलं, ते पण म्हणजे असं तडकल्यासारखं वाटलंच नाही मला. भरपूर वेळ मी ठेवला. नंतर मग मला वाटलं करपूनच जाईल ते. मग नंतर मी त्यामध्ये खडे मसाले टाकले आणि कढीपत्ता, लसूण टाकलं. तर इकडं लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. म्हणजे तितकं समजतच नव्हतं की यामध्ये गरम होत आहे का नाही, कळत नव्हतं मला. जसं आपण पातेल्यामध्ये बनवतो तसं नाही आहे, मातीच्या भांड्यामध्ये एकदम निवांत स्वयंपाक बनतो. निवांत गरम होणं, निवांत ते तळणं, हे सगळं निवांतच होत आहे. तर असं जेव्हाही आपल्याला निवांत वेळ भेटतो ना, त्यावेळेत
बनवण्यासाठी ठीक आहे, पण घाई गडबडीत जमणार नाही कारण लवकर ते गरमच होत नव्हतं. थोडा वेळ जास्त लागला, पण काही हरकत नाही. फोडणी परफेक्ट बनून तयार आहे. नंतर मी यामध्ये सुके मसाले टाकले, जसं लसूण टाकलं, हिरवी मिरची टाकली, बटाटा वगैरे काही टाकलेला नाही कारण यांना मी जसं तुम्हाला अगोदरही म्हणलेलं आहे पतपाणी चालू आहे यांचं, त्यामुळे बटाटा वगैरे मी काहीच टाकले नाही. फक्त मी हिरवी मिरची टाकली, सुके मसाले, धना पावडर, हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर मी एक टोमॅटो टाकलेले बारीक कट करून, कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेतलं आणि निवाण परतून घेतलं कारण मी चमच्यानं बनवत होते आणि भीती वाटत होती. म्हणजे जे लाकडी चमचा आहे ना ते व्यवस्थित आहे यासाठी, पण आता लाकडी चमचा मी ठेवलेला आहे. कुठं ठेवला ते भेटत नव्हता, म्हणजे एका ठिकाणी ठेवतो आणि एका ठिकाणी शोधतो आपण घाई गडबडीत. तसं झालेलं बनवलेलं आहे. कमी तयार झालेलं आहे. तांदूळ टाकलं आणि थोडा एक पनीर परतून घेऊया. नंतर पाणी टाकून झाकून ठेवूया. थोडंसं निवांत होतं पण एकदम टेस्टी बनतं. हे जे मातीचे भांडे आहेत ना, यामधला खरा स्वयंपाक बनवला पाहिजे दररोज, पण आपल्याला वेळही थोडासा जास्त लागतो. ज्यांना घाई गडबड आहे किंवा ऑफिसला जायचं आहे, मुलं शाळा जायची आहेत, त्या ताईंना थोडंसं लवकर 1 तास अगोदर सुरुवात करावी लागेल जेव्हा आपण मातीच्या भांड्यात बनवतो त्यावेळेस, कारण लवकर बनत नाही, थोडासा टाईम जास्त घेतो हे बनवण्यासाठी. तर इकडं मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि मसाला संपलेला आहे ते पण आणायचा आहे. तर थोडासा मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकते. म्हणजे हे गरम मसाला मी घरी बनवलेला आहे, जसं दालचिनी आहे, विलायची आहे, लवंग आहेत, हे मी मिक्सरला वाटून ठेवलेलं आहे. खूप छान खिचडी बनते, म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो खिचडीमध्ये. तर आता मी झाकून ठेवत आहे आणि तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेऊया, कारण आता ही निवांतच बनणार आहे. घाई गडबड नाही आहे याला, आपल्याला आहे, पण त्या मातीच्या भांड्याला कसली घाई गडबड नाही आहे, निवांतच ते बनणार आहे. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. तर एक वेळा बघितलं मी उघडून की उकळी आली का नाही, तर आणखीन उकळीही आलेली नाही या पाण्याला. तर एक वेळा मी चमच्यानं मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलं. एक ठीक आहे, यामध्ये टेस्टी बनतं, निवांत बनतं पण टेस्टी बनतं. आणि मसाले पण आपल्याला मिक्स करण्याचा ऑप्शन आहे. कुकरमध्ये जेव्हा बनतो ना त्यावेळेस मसाले एका साईडला होतात, 2 कलरचा भात होतो, एकीकडे पांढरा एकीकडे पिवळा, पण यामध्ये तसं नाही आहे. म्हणजे ऑप्शन आहे ना आपल्याला मिक्स करण्यासाठी.